रामकृष्ण हरी माऊली. तर आज आहे संकष्टी चतुर्थी म्हणजे अंगारकी चतुर्थी आहे. ही सहजाशी लवकर येत नाही आणि आईचा वार मंगळवारसुद्धा आहे. आणि निघालो आम्ही बाप्पाच्या दर्शनाला. आणि इकडे टिल्लूची लई मस्ती चालू होती आणि आम्हाला भेटली ट्रॉफिक. टिल्लू बघा वैतागलेली जराशी, काय एकदाची चालूच झाली गाडी आमची. टिल्लू बोलतं झाली पप्पा चालू. टिल्लू खुश झाले एकदम, गाडी चालू झाली. तर ट्रॉफिक असल्यावर टिल्लूलाही वैतागतं आमची. इकडं हार, ट्रॉफिकमध्ये हार विकायला आले होते. मस्त बाप्पासाठी मिस्टर एक घेतला आणि पप्पाही हार घातला बाप्पाला. काय आपल्या बाप्पाचा वार आहे. आणि लगेच काय पोचलो चिरनेरला. तर ते चिरनेर गावांशी जायला लागतं बाप्पाच्या दर्शनाला. आणि बघा नुसती लाईन लागली सगळ्या दुकानांची. सगळा पाहिजे तो होता तिथेशी. चवलीच्या शेंगा गेलो कोयतं सगळा बघा मस्त की. पोचलो मंदिरात, खूप गर्दी होती. मिस्टरही घेतला हार वगैरे घेतला. खूपच गर्दी होती मंदिरात. सकाळी तर बोलतं भरपूर होते. आम्ही दुपारी गेलो होतो तरी एवढी गर्दी होती. तिथले लोक बोलत होती की सकाळी खूपच गर्दी होती. मिस्टर आई माझा फोटो काढला, इकडे टिल्लूचा पण काढला लगे. खूप म्हणजे खूपच गर्दी होती. तरी 1 तास गेला आमचा लाईनीला. काय बाबा पोचलो बाप्पाच्या दरवाजाशी एकदाशी. लई भजन चालू होता तिथेशी, बघू शकता तुम्ही. भजन ऐकता ऐकता बाप्पाच्या दर्शनाला गेलो. बाप्पाचं दर्शन घेतलं आणि मिस्टर बोलताना ते तुझा फोटो काढला फोटो. आणि इकडं बजरंगबली हनुमंताच्या इथं सुद्धा दर्शन घेतलं आम्ही. आणि आहे बघा असं काय चिरनेरच्या इथं हल्ला झाला होता इथं मंदिराशी इंग्रजांचा. बघू शकता तुम्ही. त्या हल्ल्यामध्ये एवढी लोक इंग्रजांनी मारले होते, बघू शकता तुम्ही. हे बघा कसे मस्त त्यांचे पुतळे बनवलेत. त्यावेळी चिरनेरच्या जंगलामध्ये इंग्रजांनी जेव्हा हल्ला केला होता तेव्हा एवढे लोक त्यांच्या याच्यात गोळीबारात गेले होते, शहीद झाले होते, बघू शकता तुम्ही. आणि मग काय लगे आम्ही गेलो शंकराच्या आपल्या भोलेनाथ बाबाचं दर्शन घेतलं तिथं. आणि तिथं मस्तपैकी एक लगेच तलाव होता. पोरानेच दगड टाकली होती त्या तलावात. काय माहिती किती वेळ बोललो तरी ऐकतच नव्हते पोरा. ते बेकार होती वाटते ते. आणि इकडे मिस्टर आणि मी फोटो काढला. आणि इकडं मंदिराच्या रंग जाऊन लगे फोटो काढलं. लगे निघलो घरी जायला. मिस्टर बोलतं चला बोलतं. आणि बघा आईच इकडं भाजी घेत होती, पप्पाना आई. आणि इकडं टिल्लू घेत होती काही बी, काय माहित काय घेतला टिल्लू इथं. लगेच निघालो घरी जायला, बघू शकता तुम्ही. ते गावातले जायला लागतं चालत. गर्दी पण जामच होती. आणि टिल्लूनी घेतल्या खायला नल्या. गाडीत बसून फुल खुश होते टिल्लू. आणि मग काय लगे केली पण घेतलेली आम्हाला खायला. आणि लगेच पोचलो घरी. आणि मस्त बाप्पासाठी मोदक बनवायला घेतले. आपले नैवेद्य बनवले, नैवेद्य बाप्पासाठी बघा मस्तपैकी मोदक माझ्या हातांनी बनवले मी. काय पूजा वगैरे केली. आणि टिल्लू आणि आमची आता मोदक चोर. बाप्पाचा मोदक चोरून गेली. बाप्पाचा मोदक चोर. मग मस्त सर्वांनी उपवास सोडून घेतला. तर व्हिडिओ आवडला लाईक करा.